श्री स्वामी समर्थ. पाणीपुरी म्हणली तर अगदी लहानपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांचीच फेवरेट असते. मग जर तीच पाणीपुरी आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी वेळात बनवणार आहे तर आपल्याला बाहेरून आणायची काय गरज आहे? तर याच्यामध्ये ना पाणीपुरी बनवण्यासाठी ना पाणीपुरीचं पाणी कसं तयार करायचं, मसाला कसा तयार करायचा, या छोट्या छोट्या टिप्स समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यात थोडीशी जरी मिस्टेक झाली ना तर त्या पाणीपुरीची टेस्ट आहे ना वेगळीच लागते. त्याच्यामुळे ना तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला रगडा कसा बनवायचा, तिखट पाणी, गोड पाणी कसं बनवायचं, आंबट पाणी कसं बनवायचं, ही सगळी माहिती सांगणार आहे. आता इथं बघा मी वाटाणे घेतले, बटाटे घेतले, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, आणि हा आहे ना पाणीपुरी मसाला आहे जो तुम्हाला कोणत्याही दुकानात सहजपणे मिळून जाईल. आणि गूळ आणि चिंचा घेतला आहे. आता याला आहे ना आपण बटाट्याला आणि वाटाण्याला एकत्र कुकरमध्ये ना शिजवून घेणार आहे. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, आपला वेळ पण वाचतो आणि दोन्ही कामं एकदाच होऊन जात्या. आता प्रत्येक वेळेस आहे ना मी तर नेहमी असंच करते, बटाटे आणि वाटाणे एकत्र शिजवून घेते. कारण त्याच्यामुळे ना लवकर होतं आणि आपलं पण शॉर्टकटमध्ये कामावरून. बटाटे आणि वाटाणे छान धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकून आहे ना मस्त गॅसवरती शिजायला लावून दिलं. आता तोपर्यंत आहे ना आपण दुसरी तयारी करून घेऊ. तर आता इकडं घेतलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसण एकत्र आहे ना वाटून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम बारीक करून घ्यायचा. जर आपण आहे ना मिक्सरमधून याला जास्त बारीक केलं ना तर आपल्याला आहे ना त्याला चाळणीनं गाळून घ्यायची गरज नाही राहत. कारण पूर्ण जर मसाला बारीक झालेला असला ना तर मग काही गरज नाही राहत. आणि जर त्याच्यामध्ये थोडंफार मिरच्याच्या बिया त्या अटकल्या असल्या ना तर त्याला आहे ना चाळणीनं व्यवस्थित गाळून घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकता, आता मी याच्यामध्येच आहे ना पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून जेवढं आपल्याला पाणी बनवायचं आहे ना तेवढं घ्यायचं. आता हिरवी मिरची ना तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकतात. ज्यांना तिखट आवडतं त्यांनी जास्त कमीत कमी 6-7 मिरच्या टाकायच्या. ज्यांना फिक्का आवडतं, लहान मुलांसाठी फक्त 2 ते 3 मिरच्याच वापरायच्या. आणि इथं पाहू शकतात की मी एवढं पाणी तयार केलं आहे. आता त्याच्यामध्ये ना मी मसाला आणि थोडंसं आहे ना चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. तसं तर मसाल्याला मीठ असतंच, पण मग थोडंसं आपल्या चवीनुसार थोडं मीठ पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता मी अर्धी पुडी याच्यामध्ये मसाला टाकणार आहे आणि याला आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळं असं पाण्यामध्ये ना मिक्स झालं पाहिजे. आता आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी तर बनवून तयार झालं आहे, पण आता राहिलं आहे आंबट आणि गोड पाणी बनवायचं. हे दोन्ही पाणी मी मिक्स बनवणार आहे. आता आपलं तिखट पाणी बनवून तर तयार झाले. आता बनवणार आहे आपण आंबट आणि गोड पाणी. त्याच्यासाठी मी इथं अर्धा ग्लास आहे ना पाणी टाकलं आहे आणि पाणी छान कोमट झाल्यावरती त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा. गूळ थोडासा पगळला तर त्याच्यामध्ये लगेच चिंचा पण टाकून घ्यायच्या आणि चिंचा आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून छान असं उकळून घ्यायचं. आणि ते पाणी ना थंड करायला ठेवायचं. तोपर्यंत इकडं मी पुऱ्या तळून घेते. पुऱ्या तळण्यासाठी ना तेल जास्त कडक नाही पाहिजे, थोडं नॉर्मलच पाहिजे. आणि ज्याच्यामुळं काय होतं, आपल्या पुऱ्या कडक होत नाही, व्यवस्थित तळल्या जातात. आणि इथं पाहू शकतात की पुऱ्या किती छान आता हे जे आंबट पाण्याला आहे ना व्यवस्थित असं चाळणीने गाळून घ्यायचं. त्याच्यामध्ये ना पाणीपुरी मसाला आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी मिक्स करून ठेवून द्यायचं. तर मी इथं 4 बटाटे घेतले, वाटाणे घेतले आणि 2 चिरलेले बारीक कांदे घेतले. कांद्यामुळे ना याची टेस्ट आहे ना खूप भारी लागते. आता आहे ना बटाटे मी छान असे चमच्यानं रगडून घेते. रगडून इतकं बारीक करायचं त्याच्यामध्ये ना अजिबात गिठोळी ठेवायची नाही. त्याच्यामध्ये वाटाणे पण टाकले आणि वाटाणे पण छान असे चमच्याने बारीक करून घेतले आणि कांदा ते सगळं टाकून असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. याच्यामुळं काय होतं, आपल्याला पाणीपुरी भरायच्या वेळेस आहे ना खूप सोपं जातं. लगेच पाणीपुरी भरल्या जाते. आता तुम्ही पाहू शकतात की माझं सगळं अशी तयारी पाणीपुरीची झाली होती. आणि या पद्धतीने जर आपण पाणीपुरी घरच्या घरी बनवली ना याची टेस्ट खरंच खूप छान लागते. तर तुम्ही पाहू शकतात की अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपली आणि कमी वेळामध्ये पाणीपुरी बनवून तयार आहे. तर तुम्ही एकदा ही रेसिपी ना घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा.